प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. तर आपल्या युवा मराठी चॅनलवर नवीन असाल तर युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता मम्मी साहेबांना घरी आणतात मंजू आता तिथे डॉक्टरांना बोलवून घेते. डॉक्टर येतात आणि मम्मी साहेबांना चेक वगैरे करतात आणि ते म्हणतात की हे बघा मम्मी साहेब, तुमचा हा हात आहे ना असाच गळ्यामध्ये टांगून राहू द्या, कारण की तसं तुम्हाला बरं वाटेल, कारण की असं खाली ठेवला तर तुम्हाला बरं वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही हात हा ओढणीने किंवा कशाने तरी गळ्यात बांधून ठेवा, असं डॉक्टर मम्मी साहेबांना सांगतात. तर मम्मी साहेब म्हणतात की ठीक आहे. आणि आता डॉक्टर तिथून जातात. तर आता मंजू जी असते ती म्हणते तुमची ओढणी द्या बरं सवी. तर सवीची ओढणी घेते आणि ती मम्मी साहेबांचा हात बांधत असते. मम्मी साहेब म्हणतात काही गरज नाही, मी बांधून घेईल माझा हात, जा तू इथून जा, आणि तुझ्यामुळेच एवढं झालं आहे, आणि मंजूला तिथून काढून देतात. तर इकडं आता मम्मी साहेब म्हणतात की माझा हात बांधून देत चल. तर आता लगेच जी कवी आहे ती मम्मी साहेबांचा हात ती डोक्यात बांधायला लागते, गळ्यात मुंडकं बांधायला लागते. तर मम्मी साहेब म्हणतात असं काय करते, नीट बांध ना, सपना बांध ग तुझ्या हाताने. तर सपना बांधून देते मग. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात माझ्या हाताला करंट बसलाय, पण हे हाणलंय कोणी काठीने, माझ्या वळ कस काय उठले हाताने काठीने हाणल्यासारखे. तर आता लगेच सपना त्या म्हणतात अहो मम्मी साहेब, तुम्हाला माहीत नाही का, तुम्हाला सूद नव्हती का, अहो तुम्हाला ते एक जाऊबाईने हाणलेलं आहे, अहो मंजू वहिनी तुम्हाला हाणलंय, असं सवी कवीन ते सगळेजण सांगतात. तर आता ते म्हणतात काय त्यांनी हाणलंय, तर ते म्हणतात की हो. तर आता मम्मी सपना म्हणते की तुम्हाला तिने हाणलंय बघितलं का. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की आता काय करावं व्हायचं, आता मी ह्या नेबटला सोडणार नाही. तर कवी म्हणते माझ्याकडे व्हिडिओ पण आहे, थांबा तुम्हाला दाखवते मम्मी. आणि मम्मी साहेबांना ती व्हिडिओ दाखवते, म्हणते बघितलं का, असं हाणत होते तुम्हाला मंजू वहिनी, आणि त्यानंतर तुम्ही काय करत होता वर, तुम्ही एवढं हाणूस तवर काय करत बसला होता. तर आता लगेच ते म्हणतात अहो त्यांनी जर हाणलं नसतं तर तुमचा हात कसं काय करंट बसून वेगळा झाला असता, असं म्हणतात. सत्या घरी येतो, सत्या मम्मी साहेबांना भेटतो. सत्याला मम्मी साहेब म्हणतात सत्या तुला माहिती का, अरे त्या नेबलटनी बघ ना मला किती हाणलं ते. तर आता मम्मी बघतो सत्या म्हणतो बापरे मम्मी काय आहे हे सगळं. तर ते म्हणतात नेबलटनी हाणलंय बघ हा व्हिडिओ. तर आता त्या सत्या इकडे सकाळी सकाळी मंजूला विचारायला आलेला असतो. इकडं जो हा आहे आर्यन, तो खूप खुश असतो, कारण की त्याच्या हातामध्ये मंजूचा हात दिलेला असतो, मंजूचा हात त्याच्या हातामध्ये असतो, त्यामुळे तो खूपच खुश झालेला असतो. आणि तो म्हणतो की ह्याच हातामध्ये माझ्या मंजूचा हात होता ना, तो हात घेऊन फिरतो, नाचतो, आणि ते हात जवळ घेतो आणि त्या हातात अंगठी घालतो, म्हणतो की हाच हात येतो माझ्या मंजूचा, असं म्हणत असतो आणि खूपच खुश असतो. सत्या इकडं मंजूला म्हणतो वाघमारे आपल्याला लवकरच त्याला शोधून काढावं लागणार आहे, त्या आर्यनला, असं म्हणत असतात. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.